डोंबिवलीतील घरडा सर्कल या खाऊ गल्लीत एक जोडपं मिळून पिझ्झा, सँडविच आणि फ्रँकीचं फूड ट्रक चालवतात. त्यांच्या इथे मिळणारे सँडविच खूप प्रसिद्ध आहे. या व्यवसायातून हे दोघं मिळून दिवसाचे 10,000हून अधिक पैसे कमवतात. वंशिका सावंत आणि विश्वास सावंत असे या जोडप्याचं नाव असून मराठी माणूस व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपयांचा व्यवसाय करू शकतो हा विश्वास त्यांच्याकडे पाहिल्यावर येतो. वंशिका सावंत यांचं बीकॉम मधून शिक्षण पूर्ण झालेलं आहे, परंतु कोणाच्याही हाताखाली जॉब करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय कर असं म्हणून त्यांच्या पतीनं त्यांना या व्यवसायात साथ दिली आणि दोघांनी मिळून डोंबिवलीतील घरडा सर्कल येथे श्री सद्गुरू कृपा सँडविच सेंटर आणि चीजेस चिली नावाने फूड ट्रक सुरू केला. यांच्या या फूड ट्रक मध्ये पिझ्झाचे 10हून अधिक प्रकार मिळतात, ज्यामध्ये कॉर्न चीज पिझ्झा, पनीर चीज पिझ्झा, तंदुरी कॉर्न चीज पिझ्झा या सगळ्यांचा समावेश आहे. इथे पिझ्झाची किंमत फक्त 110 रुपयांपासून सुरू होते. सँडविचचे सुद्धा इथे 20हून अधिक प्रकार मिळतात, ज्यामध्ये तंदुरी चीज टोस्ट, चॉकलेट चीज टोस्ट, मायोनीज चीज टोस्ट हे सगळे पदार्थ 70 रुपयांपासून मिळतात. यासोबतच इथे फ्रँकी आणि बर्गर सुद्धा चविष्ट मिळतात. या सगळ्याचा व्यवसाय करून हे मराठी जोडपं महिन्याला 2.5 लाखांहून अधिक रुपयांची कमाई करतं. व्यवसायात उतरू पाहणाऱ्या मराठी माणसासाठी हे दोघंही एक उत्तम उदाहरण आहेत. नमस्कार मंडळी, आपण चौथ्या डोंबिवलीमध्ये आलेलो आहोत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. तुमचं नाव? माझं नाव वंशिका विश्वास सावंत. दुकानाचं नाव काय आणि कुठे आहे? माझं दुकानाचं नाव आहे श्री सद्गुरू कृपा सँडविच सेंटर. पेंढरकर कॉलेजच्या बाहेर गेटवरच आहे, मेन गेटवरती. काय काय मिळतं, काय स्पेशालिटी? फ्रँकी, सँडविच, बर्गर. स्पेशल आहे आमचं चीज चिली आणि पनीर तंदुरी पिझ्झा मोजरेलामध्ये. साधारण तुमचं वय काय आणि कधी हा व्यवसाय? 3 वर्ष झालीत व्यवसायाला. माझं वय आता 25 आहे. का वाटला व्यवसाय करावा असा, म्हणजे इतर काही जॉब करण्यापेक्षा व्यवसाय का? कारण स्वतःचं काहीतरी, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही बिझनेस मध्ये आलो. तुम्ही आणि अजून कोण हा व्यवसाय? मी आणि माझे मिस्टर असतात, आम्ही दोघं असतो. आधी काय जॉब करायचं? किती बी शिक्षण झालं? माझं 15वी झालंय बीकॉम. मी गावालाच असायचे कणकवलीमध्ये. आता मी मॅरिड झाल्यानंतर मुंबईला आले. बीकॉम होऊन सुद्धा आपण जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा काय अडचणी येतात? खूप काही अडचणी आल्यात, खूप चढउतार आले, पण त्याच्यातून आम्ही बाहेर आलोय. शेवटी झालंय सक्सेस बऱ्यापैकी. दिवसाची कमाई किती होते साधारण? तरी आमचं सगळं म्हणजे प्रॉफिट निघतंय आमचं बऱ्यापैकी. तरी 10 पर्यंत आम्ही जातोय. 10,000 दिवसाची. लोकांना काय सांगाल, मराठी माणूस व्यवसाय करत नाही असं लोक म्हणतात, तुम्ही त्यांना काय सांगाल? उलट व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय असेल ना तर आपण कसं हक्काने आपल्या दुकानात कधी पण येऊ शकतो, कधी पण बंद करू शकतो. हे आपल्या हातात आहे. आपण कसं दुसऱ्याच्या हाताने काम करतो तेव्हा त्यांच्याकडे सुट्टीसाठी अप्लाय करायला लागतो, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यापेक्षा आपण स्वतःचा जर बिझनेस असेल तर आपण कधी पण एनी टाइम आपण बंद करून कुठेही जाऊ शकतो. फंक्शन असेल, काय असेल, तर स्वतःचं हे असेल, मत असेल. सँडविचचा साधा व्यवसाय करून महिन्याला लाखोंची कमाई करणं सोपी गोष्ट नव्हे, परंतु हाताला चव असेल आणि मेहनत असेल तर माणूस काहीही करू शकतो, हे वाक्य या जोडप्याने खरं करून दाखवलं आहे. तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारच्या सँडविचची चव चाखायची असेल तर नक्की या डोंबिवलीतील श्री सद्गुरू कृपा सँडविच सेंटर नावाच्या फूड ट्रकला भेट द्या. साक्षी पाटील, लोकल 18, डोंबिवली.